नागपूरच्या यशोधरानगर परिसरात लग्न समारंभादरम्यान डीजेवर नाचताना झालेल्या किरकोळ धक्काबुक्कीचं रूप मोठ्या वादात बदललं। या वादातून 2 युवकांनी तिघांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून 3ही जण गंभीर जखमी झाले आहेत। नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंदनलाल गुप्ता नगरमध्ये एका युवकाच्या हळदीच्या कार्यक्रमात ही घटना घडली। समारंभात मित्र आणि नातेवाईक डीजेच्या तालावर नाचत असताना धक्का लागल्याच्या कारणावरून वाद सुरू झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की आर्यन धुर्वे आणि प्रज्वल रामटेके या 2 युवकांनी ऋतिक सांगोडे आणि त्याचे मित्र यश नंदनवार तसंच हर्ष नंदनवार यांच्यावर चाकूने हल्ला केला। आरोपी आर्यन धुर्वे यांना ऋतिकच्या हातावर आणि कोपरावर चाकूने वार केल्याची माहिती आहे। तसंच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या हर्ष आणि यश यांच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात तिघही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तर या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। सध्या यशोधरानगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। सध्या पोलीस 2ही आरोपींचा शोध घेत आहेत। तिथे डीजे मध्ये नाचणाऱ्या मुलांचा एकमेकांना धक्का लागला आणि त्याच्यामध्ये त्याने रागाच्या भरामध्ये चाकू काढून 3 लोकांवरती हमला केलेला आहे। अशी ही घटना आहे। घटनेची माहिती मिळताच आम्ही त्वरित घटनास्थळी गेलो। त्या ठिकाणी 3 जखमींना कोसे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते, जे की त्यांना हत्येचा प्रयत्न त्यांच्यासोबत करण्यात आला होता। शिवीगाळ करून संगनमताने 2 जण यामध्ये आरोपी आहेत आणि 2ही आरोपी हे नवीन आहेत। त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा क्राईम रेकॉर्ड नाही आहे आणि हे आरोपी सध्या फरार असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांचा शोध घेऊन आरोपी लवकरात लवकर अटक करत आहोत।